आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुंबई फास्टमध्ये. भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेपर फोडणाऱ्यांना अटक केली असून आरोपी आंतरराज्य टोळीतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर टीईटी परीक्षेच्या तारखा लवकर जाहीर करणार असल्याची माहिती दिली. मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असं फडणवीसांनी जाहीर केलं. तर 2026-27ची अट काढून टाकली असून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिलाय. ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं वाचावीत, कारण मागच्या वेळेस त्यांना रामरक्षा वाचता आली नाही असा टोला त्यांनी लगावला. तर मी देखील त्यांच्यासोबत रामरक्षा वाचणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या सोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला रोहित पवार वगळता सर्व आमदार उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमधील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. निवडणूक आयोगाला सर्व माहिती पाठवली आहे असं अनिल पाटील यांनी म्हटलं. सच्चिदानंद सिंह यांनी एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याने अनिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. दादरमधील शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. तर संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. मुंबईतील काळा घोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यू सौंदर्यीकरण आणि रोषणाई प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. मुंबई पालिकेनं कलात्मक विभाग तयार केल्यामुळे काळा घोडा परिसराचं सौंदर्य आणखी खुललेलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी काळा घोडा परिसर सौंदर्यीकरण आणि रोषणाई प्रकल्पाचं कौतुक केलं. ठाण्यात काल घडलेल्या दुर्दैवी होर्डिंग्स दुर्घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तत्काळ ठाणे महापालिका आयुक्तांना फोन करून शहरातल्या सर्व अनधिकृत होर्डिंग्स तातडीनं हटवण्याचे आदेश दिले. शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे कडक निर्देश दिले. शिवसेना युबीटीचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप करत कापूर बावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये विनायक राऊतांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दूध संकलन आणि कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. जयंत पाटलांनी केलेल्या आरोपांना सुरेश धस यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं. जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये असं धस यांनी म्हटलं. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात कच्छी समाजाच्या आषाढी बीज अर्थात नववर्षानिमित्त गुजराती भाषेतील स्वागत बॅनर लावण्यात आलाय. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदेंचा फोटो आहे. चेंबूर इथं शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी समितीचा अहवाल आलाय. या दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या अहवालात महापालिकेने उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट दिली आहे. सोबतच कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड करण्याची शिफारस केली आहे. चेंबूर मृत्यू झाल्या प्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं नुकताच आपला अहवाल सादर केला. यात सर्व खापर पालिकेच्या कंत्राटदारावर फोडण्यात आलं होतं. या अहवालावर महापौर रितू तावडे प्रचंड संतापल्या. त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हटलंय. झाडांच्या बुंध्याशी केलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे मुंबईतल्या झाडांचं आरोग्य बिघडतंय. अशातच झाडांमध्ये निर्माण झालेले पोकळे भरण्यासाठी उद्यान खात्यानं चक्क काँक्रीट, युरेथिन आणि पॉलियुरेथिन फोमचा वापर करण्याची अट नव्या कंत्राटात समाविष्ट केलेली आहे. भारतात महिलांचं सरासरी आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त आहे. तरीही निरोगी आरोग्याच्या बाबतीत ही आघाडी नाममात्र आहे.
भारतीय महिलांचं सरासरी आयुष्य 69 वर्ष आहे, तर पुरुषांचं सरासरी आयुष्य 65 वर्ष आहे. मात्र महिलांची सरासरी 10 वर्ष आजारपणात जात असल्याचं समोर आलं. रुग्णालयात एक रुग्ण एक नातेवाईक ही पद्धत सुरू करावी अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी केली आहे. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयामध्ये खूप गर्दी होते, त्यामुळे रुग्णांना त्रास होतो, तर संसर्गाचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं. बाप्पांचं रंगकाम पर्यावरणपूरक रंगांनीच केलं जाणार आहे. यासाठी पालिका मूर्तिकारांना रंगांचा मोफत पुरवठा करणार आहे. गणेश मूर्तीला देण्यात येणाऱ्या घातक रंगामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यामुळे हा निर्णय घेतला. मुंबईत महापालिकेकडून शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं गुन्हे शाखेतल्या अंमली पदार्थ विरोधी ड्रग्ज फ्री मुंबई हे अभियान राबवलं. मुंबई महापालिकेनं पश्चिम उपनगरातील पुलांची डागडुजी आणि देखभालीचा निर्णय घेतलेला आहे. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातल्या पुलांच्या डागडुजीसाठी 4.64 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुलांची सुरक्षितता वाढवणं आणि वाहतूक सुरळीत ठेवणं या उद्देशाने ही कामं घेतली जाणार आहेत. पवई तलावामध्ये वाढलेल्या जलपर्णी उपयोगात आणण्यात येणार आहेत. जलपर्णी काढणं, तिची विल्हेवाट न लावता शाश्वत पुनर्वापर करणं आणि पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यात येणार आहे. कागदपत्रांमध्ये बनावटपणा, छेडछाड किंवा पडताळणीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. 1 ऑगस्टपासून सर्व महत्त्वाचे आणि संवेदनशील दस्तावेज केवळ डिजिटल स्वाक्षरी किंवा ई-स्वाक्षरीद्वारेच जारी केले जाणार आहेत. देशातील सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची शक्यता आहे. जूनमध्ये देशातील किरकोळ महागाई दरात मोठी वाढ झाली. तो 4.38% पोहोचला. मे महिन्यात हाच दर 3.93% इतका होता. UDIS प्लसच्या अहवालानुसार राज्यात इयत्ता 9वी आणि 10वीमध्येच शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचं उघडकीस आलं. राज्य सरकारकडनं विविध प्रयत्न करण्यासोबतच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणं अशा अनेक सुविधा पुरवल्यात. कल्याणकारी मंडळानं राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. सुधारित तरतुदींनुसार कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे. राज्यातील 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलींसाठी राबवण्यात आली आहे. दुसऱ्या विशेष फेरीमध्ये 53,824 विद्यार्थिनींना प्रवेशाची संधी मिळाली असून 25,131 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलाय. प्रवेश मिळालेल्या शिल्लक विद्यार्थिनींना 14 जुलैला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत दिली आहे. IITच्या दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील 44,680 विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आलं. प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच पार पडली. यात 78,496 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी CET कक्षाचे वेळापत्रक मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणी केली. केवळ इंग्रजी भाषेमुळे होणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी हा पुढाकार घेतला. LLB अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस 17 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय CET कक्षाने घेतलाय. यासाठी आतापर्यंत 19,923 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी 19 जूनपासून सुरू झाली. रेल्वेमधील रिक्त बर्थ विकण्याच्या प्रकारावरून उच्च न्यायालयानं रेल्वे तिकीट निरीक्षकांवर ताशेरे ओढले. तिकीट निरीक्षक भाजीपाल्यासारखे रिक्त बर्थ विकतात आणि त्यामुळे रेल्वेत चोरी आणि लुटमारीच्या घटना घडतात. या निर्णयामुळे धावत्या रेल्वेत तिकीट निरीक्षकांचं दुकान बंद होणार आहे. पत्नीनं लग्नापूर्वी ठेवलेले अनैतिक लैंगिक संबंध व्यभिचाराच्या व्याख्येत मोडत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं असा महत्त्वाचा खुलासा दिला. त्यामुळे व्यभिचाराची व्याख्या अधिक स्पष्ट झाली.
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला. शाहरुख आणि गौरी यांच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयानं कॉमेडियन समय रैना यांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचं निरीक्षण नोंदवलं. मुख्य न्यायमूर्तींनी समयला 10 लाखांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला. बराच काळ संधी देऊनही चूक सुधारली जात नसल्याचं नमूद करत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेच्या CST ते कुर्ला 5वी-6वी मार्गिका प्रकल्पात मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. परळ ते CSMT दरम्यान जलद उपनगरीय मार्गिका भूमिगत करण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आलेला आहे. त्यानुसार भायखळा हे एकमेव स्थानक भूमिगत करण्यात येणार आहे. CST इथं सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या 2 एक्सप्रेस गाड्यांचा थांबा दादर आणि ठाण्यापर्यंत सीमित करण्यात आला. तेजस एक्सप्रेस ही 29 जुलैपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. राज्यातील 581 ST डेपोंपैकी पहिल्या टप्प्यात 225 डेपोंचा पुनर्विकास केला जाईल. सार्वजनिक खासगी मॉडेलवर हा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी अधिक काही सवलती देता येतील का याचा देखील विचार केला जाणार आहे. ग्रामीण भारतातील अर्थचक्राला पुन्हा वेग आल्याचे स्पष्ट संकेत ट्रॅक्टर विक्रीच्या आकडेवारीतनं मिळत आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जून 2026 मध्ये देशभरात तब्बल 1 लाख ट्रॅक्टर्सची विक्री झाली. वर्षभरात ही वाढ 25.3% आहे. स्मार्ट मीटर विरोधात बदलापुरातील ग्राहक चांगलेच आक्रमक झालेत. ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केलं तर स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या अशी मागणी केली. कल्याणमधील नांदिवलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आगरी कोळी समाज बांधव एकवटलेत. आगरी कोळी समाज भवनासाठी भूमिपुत्रांची एकजूट झाली आहे. नांदिवलीतील आगरी कोळी समाज बांधवांनी समाज मंदिर हॉलची मागणी केली. राज्यात पावसानं दांडी दिली आहे. याचा मोठा परिणाम भाजीपाल्यावर झाला. पावसाअभावी बाजारात भाजीपाल्याची आवक घटलेली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडलेत. पाऊस ओसरल्यानंतर ग्राहकांची मागणी वाढल्यानं किरकोळ बाजारात फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये किलो दरापर्यंत पोहोचले. अन्नधान्य महागलं असून डाळींनी उच्चांक गाठला आहे. जूनमधील महागाई वाढण्यामागे अन्नधान्याच्या किमतीतील वाढ हे मुख्य कारण ठरलेलं आहे. अन्नधान्याचा महागाई दर 4.78% थेट 5.32% पोहोचलाय. टोमॅटो, कांदा, आले आणि विविध डाळींच्या किमतीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होतोय. तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं वाहत आहेत. याचा मोठा परिणाम पावसावर होतोय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ठाणे घोडबंदर महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते. मात्र आज सकाळी यावर वाहतूक सुरळीत दिसत आहे. तरीही संध्याकाळच्या सत्रात अशाच प्रकारे वाहतूक सुरळीत दिसेल का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ठाणे शहरात झाडांची छाटणी झाली. मात्र फांद्यांचा खच रस्त्याच्या बाजूला पडू नये त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी हा कचरा उचलण्याची मागणी केली आहे. 5 दिवसात कचरा न उचलल्यास ठाणे महापालिकेत कचरा आणून टाकला जाईल असा इशारा दिला. पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं 13 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केला. शेजारी राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी उसनवारीनं पैसे मागायला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गेली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घनसोली सेक्टर 3 सर्कल समोर एका मध्यधुंद महिलेनं भर रस्त्यामध्ये गोंधळ घातल्यानं परिसरात खळबळ उडालेली आहे. भर रस्त्यात बस रिक्षाच्या समोर उभं राहून या महिलेने धिंगाणा घातला.